हा सुरुवात करूया. मराठीत बोलायचं. मराठीत बोलायचंय. मराठीत बोलायचंय. आता वळूया बेस्ट फ्लॅगशिप किलर. S24 अरे 30,000 मध्ये नाही मिळत आता मिळतोय ना. पण मागच्या जनरेशनचे फोन्स पण वाढतात, prices वाढतात. तू मराठीत बोलायचं बरं का. इंग्लिश मध्ये बोलला ना बीप बीप करणार नाही. मी जे बघतो ते ऑलराऊंड बघतो, व्हॅल्यू फॉर मनी बघतो, सगळ्या गोष्टींकडे बघणं गरजेचं. नेक्स्ट बेस्ट डिझाईन अवॉर्ड. ऐक ना, शिशिरची एकदम युनिक चॉईसेस आपण बघूया जरा. नथिंग फोन 3. वर्स्ट डिझाईन येते. नाही, इट्स अ बेस्ट डिझाईन अनलेस ते आपल्या हातात आहे. बरं ठीक आहे. जसं जसं वर्ष जसे पुढे जात आहेत ना, तसं तसं विवोचे फ्लॅगशिप ना कॅमेरा बनत कडे जास्त जात आहेत. कॅमेरा जास्त आणि फोन कमी होत जातोय. 80,000ला नथिंग फोन 3 जो आता 40,000ला मिळतो, म्हणजे हो. काय किती मूर्खपण आहे. चला मित्रांनो, हे वर्ष कसं होतं स्मार्टफोनसाठी आणि आम्हाला ते कसं दिसलं आणि आम्हाला कुठल्या स्मार्टफोन्स बद्दल काय वाटलं हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. बेसिकली हा व्हिडिओ जो आहे तो स्मार्टफोन अवॉर्ड्स असं नाही म्हणणार, पण जे बेस्ट स्मार्टफोन्स आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर जवळजवळ अर्धा तास आम्ही डिबेट करत होतो, माहिती का. आता 4 जण पॅनलमध्ये, पहिल्यांदाच तुम्ही शिशिरला बघत असाल, आधी श्रीकांत होता, आता शिशिर आलाय त्याच्या जागी. श्रीकांत तू जर का बघत असशील तर. आणि इर्शाद तर तुम्हाला माहिती आहे तो प्रयत्न करणार आहे मराठीत बोलण्याचा, आणि साजिद तर ही हॅज बीन अराउंड सिन्स स्टार्ट. चला, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे हा. खूपच डिबेट सुद्धा होतील ह्याच्यामध्ये. कॉन्ट्रोवर्शियल जरा मी काही बोलेन, इर्शादचं काही बोलेल, साजिद मध्येच काहीतरी त्याचं टॉन्ट्स येतील, मध्येच काहीतरी वन लाईनर्स टाकतो तो, तसं करणार आहे. तो व्हिडिओ असा हार्ट फेल्ट व्हिडिओ आहे, मनापासून केलेला व्हिडिओ आहे. जसा होईल तसा होईल, बघूया. चला चालू करायचं. शिशिर मॉडरेट करणार आहे. नेहमी साजिद असतो, आज शिशिर करणार आहे मॉडरेट. बघूया कुठले कुठले कॅटेगरीज. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला, सबस्क्राईब करा. हे सगळं तुमच्यासाठी करत असतो. हे बघा, स्मार्टफोन्सचा सगळे जे स्मार्टफोन मी पण ठेवतो. हा तू सुद्धा ठेव. मी सुद्धा ठेवतो माझा फोन. हा आहे का? हा सुद्धा. हा तू सुद्धा ठेव. ठीक आहे, ओके. चला सुरुवात करूया. सुरुवात करूया. बेस्ट बजेट फोन पासून, जे की ऑलमोस्ट 20,000च्या अंडर असेल. बरं. तर त्यामध्ये 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. CMF फोन 2 Pro, Oppo K13 आणि Vivo T4. K13. मला पण K13 आवडलं. K13 आवडला. बॅलन्स्ड फोन वाटलं मला. हो, इनफॅक्ट मी तुला सांगू का, एक आय डोंट नो वेदर दॅट कॅटेगरीज देअर, कुठल्या ब्रँडने सगळ्यात जास्त चांगलं काम केलेलं आहे स्मार्टफोन्स त्यांचे इम्प्रूव्ह करण्यात, तर मला वाटतं तिथं ओप्पो टॉपला येईल. कारण की माझ्या हिशोबाने त्यांचे K सिरीज, त्यांचे रेनो, सगळ्या सिरीजमध्ये ना आय थिंक दे हॅव डन क्वाईट वेल. तर इथं सुद्धा ओप्पो K13 बजेटमध्ये. तुला काय वाटतं? K13च. कारण अजून एक गोष्ट आहे की फक्त रिअलमी P4 आणि ओप्पोनेच फक्त 6 Gen 4 यूज केला. हो, आणि ती चांगली चिपसेट, खूप चांगला चिपसेट आहे तो. काही लोकांना माहित नाहीये. आणि नंबर बघून एव्हरीबडी मेक्स अ मिस्टेक. बरोबर. तू मराठीत बोलायचं बरं का, इंग्लिश मध्ये बोलला ना बीप बीप करणार मी. चला नेक्स्ट. ठीक आहे. सो बेस्ट बजेट फोन Oppo K13. स्टार्टिंग में एव्हरीबडी अग्रीड. काय? एव्हरीबडी अग्रीड ॲट द स्टार्ट. Budget नाही कमी आहे ना. पण बजेट आहे ना, त्यामुळे. ठीक आहे. तर नेक्स्ट असणार आहे बेस्ट मिड रेंज फोन, जे की ऑलमोस्ट 25,000च्या आसपास. त्याच्यामध्ये आहे नथिंग फोन 3 आहे, नॉर्ड C5 आणि मोटो H60 फ्युजन. खूप छान ऑप्शन. तुझा कुठला ऑप्शन आहे? मला हे जरा अवघड आहे ना. हे मोटो H60 फ्युजन चांगला आहे, ठीक आहे. त्याचे सॉफ्टवेअरचे इश्यूज आहेत, सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम. पण हे बघ टेलिफोटो सुद्धा आहे त्यामध्ये. 60 फ्युजन मध्ये नाही. नाही 60 फ्युजन मध्ये नाहीये. नथिंग फोन 3 फक्त मध्ये H60. हा बरोबर. आणि ग्लास बॅग सुद्धा केली त्यांनी यावर्षी आता. हो, नथिंग. हा ठीक आहे. मग नथिंग फोन 3 आहे. बट OnePlusने जर स्टिरिओ स्पीकर्स दिले असते दिले तर तो आला असता. C5 NFC आहे का C5 मध्ये? नाही. नाही ते पण एक ते प्रॉब्लेम. पण आहे. बर ठीक आहे. ओके. सो नथिंग फोन 3 आहे. नथिंग फोन 3 आहे. ओके. तर आता वळूया बेस्ट अप्पर मिड रेंज कडे, जी की Upper mid आहे, premium mid range. 30,000च्या आसपास. 30,000च्या आसपास. त्याच्यामध्ये असणार आहे OnePlus Nord 5, Poco F7, iQOO Neo 10 आणि मोटो H60 Pro. मोस्ट डिफिकल्ट कॅटेगरी. अरे बापरे. H60 Pro चांगला आहे रे. H60 Pro खूप चांगला आहे, पण इनफॅक्ट Again, हार्डवेअर software वाईज जे- इट्स द बेस्ट. हा, पण सॉफ्टवेअरचे इश्यूज आहेत ते ठीक आहे, आणि सर्व्हिस सुद्धा. बरेच मी मागच्या वर्षी त्यांचं सर्व्हिसचं खूप इश्यूज issue हे होते. केले. तुझं चॉईस काय असेल? S24 FE.
अरे पण last yearचा 30,000 phone मध्ये आहे. नाही मिळत आहे S24 आता मिळतोय ना. आता नाही आता झालं ना. नाही मिळतो ना S24 आता पण भेटते सेल मध्ये. मला काय वाटणार आहे माहिती का 2026 मध्ये इन्क्रीजिंगली आपण मागच्या जनरेशनचे जे generationचा कारण की phone ह्या वर्षी फोन बघणार इतके आहे. महाग होणार आहेत हो. मागच्या जनरेशनचे केवढे स्वस्त वाटतील त्या हो, मानाने म्हणजे 100%. रिलेटिव्हली पण मागच्या जनरेशनचे फोन्स पण वाढतात, prices वाढतात. प्राइस का स्टॉक झालं खतम अँड यू हॅव टू गेट न्यू रॅम यू हॅव टू पे मोर बट कमिंग बॅक बट या 3 ऑप्शन्स मध्ये वेल बॅलन्स जर बघायला गेलं तर मोटरोला आहे इन टर्म्स ऑफ स्पेक्स कॅमेरा आणि सगळ्या गोष्टी. इझी रेकमेंडेशन पण ऑल्सो डिफिकल्ट रेकमेंडेशन. त्यांनी थोडं ना टाइमली अपडेट्स द्यायला चालू करा उगाच ब्लोटवेअर आता टाकू नका नवीन अपडेट्स मध्ये हे फार महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करा आणि जरा तुमचं आफ्टर सेल सर्व्हिस वरती फोकस करा. ऑप्टिमायझेशन वर बी थोडं काम करायची गरज आहे. कारण माझा खूप लोकं चॉईस issues OnePlus आहेत. Nord 5 आहे. Nord 5 नॉट 5 Nord 5 काय नॉट 5 नाही सगळे वेल बॅलन्स्ड फोन टेलिफोटो ओनली आमच्या मोटो मध्ये वायरलेस चार्जिंग आहे. आमच्या मोटोमध्ये wireless charging. आमच्या मोटोमध्ये वायरलेस चार्जिंग वायरलेस चार्जिंग आणि टेलिफोटो टेलिफोटो आहे पण मग तू कसं- मग तू- 8S Gen 3 IP रेटिंग सुद्धा छान आहे आमच्या. अरे 8350 काय वाईट आहे का 8350 छान आहे पण गेमिंग साठी नाही आहे. तू प्रत्येक गोष्ट गेमिंग कडनं बघ असं नाहीये मी जे बघतो ते ऑलराऊंड बघतो व्हॅल्यू फॉर मनी बघतो सगळ्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आमचे मोटरोला फोन सगळे सेम दिसतात. आणि साजिद किती प्रेमाने म्हणते आमचे मोटरोला फोन बर का शिशिर तुझी कुठली चॉईस मध्ये बग्स नाहीये शिशिरचे एकदम बग्स नाहीये ऐक ना शिशिरचे एकदम युनिक चॉईसेस आपण बघूया जरा. ऐकून U10 म्हणणार नाही Nord 5 नॉट 5 Nord 5 अच्छा टेलिफोटो नाही हे नाही चालेल मोस्ट तुला इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर Software. ऑक्सिजन OS 16 साठी. Oxygen 16 पण आहे. आता आलं पण ऑक्सिजन ओएस मुळे खूप फरक पडलाय वन प्लसच्या फोन मध्ये दॅट आयला लागलं. तुमच्या याच्यामध्ये इंडस ऍप स्टोर आहे का? पाहिजेच नाही. कुणाला विनोद पकडायचा एक डिसाइड करू कुठला. एक डिसाइड करू H60 Pro आणि Nord 5 बॅटरी परफॉर्मन्स एच प्रो मध्ये किती 6000 mAh, मग इसमें परफॉर्मन्स बेटर है ट्यूनिंग बेटर है. द ओनली थिंग इज परफॉर्मन्स फक्त परफॉर्मन्स चांगला आहे. नाही बॅटरीचं म्हणतो मी. अच्छा बॅटरीचं टफ कॉल. मग कुणाला H60 Pro ला देऊया आपण. मला वाटतं इट इज अ मोर मला पण आवडते फोन मला काय आवडतं की आपण पोकोला देत नाहीये. आणि ऐकूला ठीक आहे सो विनर H60 Pro. H60 Pro. आता वळूया बेस्ट फ्लॅगशिप किलर लाईक अराउंड 40,000 40,000च्या आसपास. OnePlus 13R, Oppo Reno 14 आणि Realme GT7. मी Oppo Reno 14 म्हणेन या वेळेला खरंच Reno सिरीज 14 गुड चॉईस. मला तर वाटतं चांगला आहे फोन कारण की Reasons? ऑलराऊंड फोन अगेन मी फक्त परफॉर्मन्स किंवा फक्त कॅमेरा असं नाही जर का एखाद्या माणसाने घेतलं प्रत्येक गोष्टी वेदर इट इज डिस्प्ले वेदर इट इज बॅटरी ओएस असू दे कलर ओएस इज ऑल्सो डिसेंट Camera पण. कुठल्याही बाबतीत असा नाहीये तो फोन की चांगला नाहीये म्हणून मी तो Oppo Reno 4 इट्स अ ऑलराऊंडर फोन. 5,000 रुपये जास्त असेल 3-4 हजार महाग असेल पण मी तो कॉन्फिडेंटली कुणालाही रिकमेंड करू शकतो असा फोन. अग्रीड. मी 13R निवडेल कारण परत ऑक्सिजन ऑक्सिजन ओएस ओएस झालं आणि एक ब्रँड व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी जरा हे त्याच्यामुळे बघतो मी आणि पर्सनली मी विकत पण घेतलंय. विकत पण घेतलं हो. अच्छा तू विकत घेतलास का बर तू शिशिर सेम 13R. 13 आणि माझा Reno 14. रेनो 14 अच्छा आपण दोघे अरे क्या बात आहे. टाय ब्रेकर पाहिजे Tiebreaker. टाय ब्रेकर पाहिजे आपलं. मग कुठला मग फायनल कुठला Reno 14 की 13R. 13R की रेनो 14 बरं हे आपण ना व्ह्युअर्स वरती टाकूया हा पोल देतो आपण पोल देऊया 13R का रेनो 14 याच्यामधला तुम्ही कुठला घेताल हे तुम्ही नक्की सांगा. हा एक यांच्यावरती सोडूया आपण ठीक आहे. नेक्स्ट बेस्ट डिझाईन अवॉर्ड. हा ऑप्शन्स काय नथिंग फोन 3. अरे थांब रे जरा ऑप्शन्स ऑप्शन्स iPhone Air S25 Nothing Phone 3. S25 एज काय त्याला काय ऑप्शनच नाहीये. टाकलं काय इकडे? Edge ला Nothing काढायला- Phone 3 वर्स्ट डिझाईन आहे ती. नाही इट्स अ बेस्ट डिझाईन अनलेस ते आपल्या हातात आहे समोरच्या हातात पाहिजे. नाही माझ्या हिशोबाने मला ते टेक्नो स्लिम आवडला. ठीक आहे आता ह्याच्यामध्ये नाहीये एकदम मस्त बारीक फोन आहे व्हाईट आहे आणि त्याचं जे छान कर्व्ड LED डिझाईन्स वगैरे पिल शेप्ड मला तो आवडला. जर का डिझाईनच्या बद्दल सांगायचं झालं ह्याच्यामधला एकही नाही आवडला मला. अरे काय एअरचं काय डिझाईन आहे हो ठीक आहे बारीक आहे पण काय बाकी आता काय? शिशिरने एक टाकले. कॅमेरा आहे सांगा तिथं. ओनली 3 ऑप्शन. अच्छा 3 ऑप्शनच आहे त्याच्यावर तू कुठला चूज कर iPhone Air. फोन 3
नाही आयफोन एअर 3 तर ठीक नाही. है एअर इज अ क्लीन डिझाइन आहे एअरची. खैर, एक हफ्ते के लिए फोन 3 यूज करके दिखा तुमको. और बाहर विदाउट अ केस. चालेल, मी एअर पण वापरलाय. नाही रे, नाही तू नाही वापरणार नथिंग फोन 3. एअर तुला आवडलं, मला माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला कळालं का की इथं सुद्धा आम्ही 4 जण बसलोय ना, इथं सुद्धा किती पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे असतात. हे ह्या व्हिडिओचं अजून एक कारण हेच आहे की भरपूर कमेंट सुद्धा येतात, अहो तुम्ही हे असं कसं सांगू शकता. प्रत्येकाचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो स्मार्टफोन बद्दल तो वेगळा असतो आणि त्यामुळं एकानी हाच सगळ्यात चांगला फोन आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. आणि प्रत्येकासाठी वेगळा फोन हा एक परफेक्ट असतो. हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा नेहमी. तर फायनली आयफोन एअर, कारण की ती 3:1 आहे. चला. आजकाल वाईट फोन येतात नाही. यू डोंट गेट बॅड फोन. हा वाईट फोन येतच नाहीत. मला वाटलं तुम्ही कलर बोलताय. आय गॉट कन्फ्युज. वर्स्ट डिझाईन फोन कुठला आहे ते आहे का? हा ते आहे. नथिंग फोन 3. बरं ठीक आहे. बेस्ट बॅटरी बॅटरी. ओप्पो फाइंड X9 Pro, Oh. OnePlus 15, IQ 15 and iPhone 17 Pro Max. अरे तू विवो X300 Pro 11.5-12 तास ज्याची एसओटी नाही. नाही. कुठला होता मग तो? नाही. निओ 10 असेल. Neo 10 IQ 10 असेल. ऐकून येते. त्याची पण ओप्पो फाइंड X9 Pro इज इवन बेटर. 2 दिवस फ्लॅट. इझी. ओप्पो फाइंड X9 बरोबर. सुपर बॅटरी ऑप्टिमायझेशन, हो. बिग बॅटरी. OnePlus पण खूप छान आहे. हो. 15चं. जबरदस्त. जबरदस्त. मी आता वापरतोय. हो. माझ्याकडे 1.5 7,000 दिवस माझ्या युसेज मध्ये 1.5 दिवस काहीच नाही. म्हणजे मी ऑल्टरनेट डे चार्ज करतोय जवळजवळ. इथं पाहिजे एक 10 मिनिटं चार्ज करेन ऑफिसला, नाही तर घरी जेव्हा करतो ना तर पूर्ण. सो या वर्षाच्या सुरुवातीला जे होतं की सिलिकॉन कार्बन हाईप आहे की काय, ते आय थिंक ते आता क्लिअर दिसतं. नॉर्मलाइज आहे, झालं. आहे. आता ते हाईप आता नाही, आहे. नॉर्मलाइज आता- झालं. हा. पाहिजेच. सिलिकॉन कार्बन पाहिजे. पण मला असं वाटतं आता फोनच्या व्यतिरिक्त TWS वॉचेस मध्ये पण यायला पाहिजे. सो हो. तिथे अजून बेटर आपल्याला रिझल्ट बघायला Density, हा. डेन्सिटी. नाही आता बघ ना, ह्याच्यामध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे H70 मध्ये. एवढा पातळ फोन आहे. 159 ग्रॅमचा आहे फोन तो आणि 5000 mAh ची बॅटरी. व्हेरी नाईस. हातात घ्यायला सुद्धा तो छान वाटतो. तर ठीक आहे. बेस्ट बॅटरी विनर फाइंड X9 Pro. फाइंड X9 Pro. आता वेळा बेस्ट कॉम्पॅक्ट फोन कडे 2 ह्याच्यात डिवाइड करतोय आपण. अगोदर फर्स्ट हाफ मध्ये Vivo X200 FE, OnePlus 13s आणि Galaxy S25. कुठे X200 FE नाही X200 आपल्याकडे? FE परत गेलाय. आता नाही. हा. तो सुंदर फोन होता. मी X200 FE ला देईन, कारण की ते X200 FE. तो कलर सुद्धा बेज कलर जो होता ना, सुंदर होता तो. परफॉर्मन्स पण चांगला. परफॉर्मन्स ओव्हरऑल एव्हरीथिंग. कॅमेरा जबरदस्त होता. ट्रिपल होता. मस्त वाटतं. हा बरं, आता सेकंड हाफ मध्ये मग विनर इज X200 FE X200 FE. आणि सेकंड हाफ मध्ये विवोचा X300, iPhone 17 आणि Pixel 10. ए पिक्सेल 10 चांगलं दिसतंय. Vivo X300 हँड्स डाऊन. iPhone 17. नाही X300. X300. देयर इज नो क्वेश्चन. तुला यू आर द डिसाइडर. iPhone 17. ओह, हा वाटलेलं मला वाटलेलं iPhone चा fan आहे. iPhone चा fan आहे हा. मग विकत घेतले ना iPhone 17 Pro Max विकत मी घेतले. मी अग्रीच नाही करणार. मी X300 प्रश्नच नाही. देयर इज नो आर वी डिक्लेअरिंग X300? X300 नाही यार. बरोबर इथं Poll टाकू दे, poll टाकू दे. नाही लोकांकडे टाकले. आता इथं जी लोक आहेत, किती जण आयफोन, हे बघा 2 चॉईसेस आहेत तुमच्याकडं. कोणीतरी तो काढ जरा कॅमेरा आणि असं, किंवा फोन घे रे. मी माझे कष्टाचे पैसे विवोला नाही देणार. नाही ठीक आहे, बघूया डिझाईन. हे बघ ते नाहीये डिझाईन कुणाचं चांगलं आहे हे आहे बरं का. अच्छा, फक्त डिझाईन नाही, design नाही, overall. बेस्ट कॉम्पॅक्ट फोन. ठीक आहे. Vivo X300 ला कोण देते? हँड्स ऊपर करा. ऊपर करा. 1 2 3 आणि iPhone 17 चार आहे. 4. iPhone 17 ला 1 आणि 2. नाही एकच, म्हणजे एकच आहे. झालं. X300 ला डिक्लेअर करूया विनर. X300 ला आम्ही डिक्लेअर करतो विनर. संपला विषय. चला नेक्स्ट. दोन्ही विवो कडे गेले. X200 FEB. ओ वाव. व्हॉट दोन्ही पण H1 and कॉम्पॅक्ट. H2, X200 FE and X300. तो विवोने चांगलं काम. चांगलं काम नाही. विवोने चांगलं काम केलंय. ठीक आहे. आता वळूया बेस्ट कॅमेराकडे. Vivo X300 Pro, ओप्पोचा फाइंड X9 Pro, iPhone 17 Pro Max. iPhone 17 Pro Max, Oppo Find कॅमेरा X9. बघितला आणि ओव्हरऑल जर का फोन बघितला ना, तर मी फाइंड X9. पण कॅमेरा. ओनली कॅमेरा. साजिद मी यावर्षी ओप्पोला देईल. कशाला? कारण ओप्पो मला वाटतं, असं वाटतं की या म्हणजे जसं जसं वर्ष जसे पुढे जात आहेत ना, तसं तसं विवोचे फ्लॅगशिप्स ना कॅमेरा बनत कडे जास्त जात आहेत. कॅमेरा जास्त आणि फोन कमी होत जातोय. बट जस्ट कॅमेरा जरी बघितला ना, तर इट इज व्हेरी कन्फ्युजिंग टू यूज. हो, कॅमेराचा ऍप खूप कन्फ्युजिंग आहे.
माहिती आहे मला. ठीक, मी सुद्धा ऑप्पोच म्हणेन. Find X9 Pro माझा choice आहे. ओव्हरऑलच चांगलं आहे रे. पण हो, म्हणजे काही काही बाबतीत पोर्ट्रेट्स किंवा स्पेसिफिक यूज केसेस म्हटलं तर विवो X100चा कॅमेरा जबरदस्त आहे. पण ॲज अ फोन आणि ज्याच्यामध्ये मी कॅमेरा भरपूर वापरणार आहे असं जर का मला सजेस्ट करायचं असेल तर मी Oppo Find X9 Pro सजेस्ट करेन. असं ह्या वर्षी आपण हे पण नोटीस केलं की विवोच्या फोनमध्ये आता AI खूप यूज होतोय कॅमेरामध्ये. हा खूप जास्त. AI एनहान्समेंट. पण हे बघ, इट इज नॉट अ बॅड थिंग की AI यूज होतं, याचा अर्थ असं नाही की ते खराब आहे. त्यांचं प्रोसेसिंग कसं आहे आणि आय थिंक इट इज ऑन पॉईंट, चांगलं आहे त्याचं. सो या, व्हॉट यू आर सेइंग इज राईट, बट ओव्हरऑल आय थिंक Find X9 Pro. ठीक आहे, फाइंड X9 Pro. चला नेक्स्ट बेस्ट फोल्डेबल. Z Fold 7 त्याला काही पाहिजेच नाही जवळ option. सुद्धा येत नाही, डोळे झाकून एकच नाव Z Fold 7. बेस्ट व्हॅल्यू फ्लॅगशिप. व्हॅल्यू फ्लॅगशिप. त्याच्यामध्ये बी आपण 2 कॅटेगरीज करतोय, फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ. तर फर्स्ट हाफचे ऑप्शन आहेत OnePlus 13, iQOO 13 अँड iPhone 16. iQOO 13. नाही OnePlus ना. iQOO 13. क्या प्राइस iPhone 16ची प्राइस किती आहे? आता इन्क्रीज झाली आहे, बट फर्स्ट हाफमध्ये मोस्टली अराउंड 60 ते 65. मला OnePlus खूप आवडलं. युअर राईट. OnePlus पण मी थोडा विचार केला आणि iQOO 13 वाटते जास्त व्हॅल्यू आहे. 2x टेलिफोटो काय रे? 2x दॅट्स द ओनली प्रॉब्लेम. आहे ना प्रॉब्लेम. वायरलेस नाही, वायरलेस पण नाही. वायरलेस charging. नाहीये, वायरलेस Wireless चार्जिंग charging नाहीये. नाही. सो OnePlus 13. OnePlus 13 या ओके. OnePlus 13 OnePlus 13. लॉक करूया. OnePlus 13. सेकंड हाफमध्ये OnePlus 15, iQOO 15 अँड iPhone 17. iPhone 17. तू Find X9 का नाही घेतला? Find X9 नाहीये. नाही. iPhone 17. Find X9 मध्ये कॉम्प्रोमाइजेस आहे. iPhone 17. iPhone 17. iPhone 17. यावर्षी ऍपलनी व्हॅल्यू फ्लॅगशिप काढले. विचारा. इनफॅक्ट सगळ्या हे बघ 120 हर्ट्स जेव्हा आलं प्रमोशन, याचा अर्थ खूप मोठी जम्प आहे बेस व्हेरियंट मध्ये. तर iPhone 17 त्यामुळे प्रश्नच नाही. आणि त्याच वर्षी असं नाही की पुढच्या वर्षी दिवाळीला आपण म्हणतोय. आत्ता सुद्धा आउट ऑफ स्टॉक आहे तो. आता Out सुद्धा of stock आहे? आउट ऑफ भेटते बघितलंय पण व्हेरी डिफिकल्ट. सो iPhone 17. iPhone 17. आता बोलूया बेस्ट सॉफ्टवेअर. हे बघ, बेस्ट सॉफ्टवेअर म्हणायला गेलं ना, मी आधी आय हॅव टू मेन्शन की मोस्ट इम्प्रूव्ड एक्सपिरियन्स वाईज मला वाटतं Oxygen OS 16 आहे. पण अजूनही One UI ला माझ्या हिशोबाने बीट करू शकत नाही. One UI मी अजूनही म्हणेन की विथ अ स्लेंडर मार्जिन वरती आहे. कालच मी One UI 8.5 चा व्हिडिओ टाकलाय आणि One UI 8.5 खूप चांगलं खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. इथे मला एक म्हणायचं आहे की आपण ज्यावेळेस हे युआयचं बोलतो ना, त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त फ्लॅगशिप फोन्सचा एक्सपिरियन्स बद्दल बोलतो. सॅमसंगचे बजेट फोन्स बघितले तर खूप बेकार एक्सपिरियन्स आहे वन युआयचा. सो ते सुद्धा आहे, बरोबर आहे. बजेट आणि मिड रेंज फोन मध्ये आय वुड से Oxygen OS 16 नाही पण ए सिरीजचे आणि nothing OS पण चांगलं आहे. त्यांचं चांगलं आहे. पण ते हा. M किंवा F त्याच्यामध्ये, हा. त्याच्यामध्ये तिथे खूपच गचा आहे. बजेट आणि मिड रेंज मध्ये नथिंग ओएस जर बघितलं बजेटमध्ये जर नथिंग, सो तसं स्प्लिट जर करायचं झालं आपण त्याला स्प्लिट करू शकतो. तसं मी ना असं फुल टाइम नथिंग OS अजून वापरलेलं नाहीये पूर्णपणे. असं एक महिनाभर 2 महिने असं वापरलेलं नाही. त्यामुळं येस ओके नाही, एक्सपिरियन्स कसा आहे. आम्ही दोघी वापरले ना दोघांनी फोन आपण दोघी म्हणजे लेडीज झालो. जेंडर प्रॉब्लेम जेंडर प्रॉब्लेम टपलिक. कसं आहे मिड रेंज मध्ये नथिंग Very good. काय व्हेरी गुड बेस्ट. ना? फीचर्स खूप नाहीये पण क्लीन एक्सपिरियन्स भेटतात. अरे पण आता आलं की ग्लान्स. आता ग्लान्स आलं की ग्लान्स कुठे आहे म्हणजे डिफॉल्ट ऑन आहे का? हा डिफॉल्ट ऑन. ऑफ करू शकतो ना. अरे यार नाही तर नथिंग नाही. क्लीन म्हणत होता ना, आम्ही लगेच खडा टाकला. क्लीन आता फक्त Android 16 राहिला आता पिक्सेलचा. सो कोण असणार विनर One सॉफ्टवेअर? UI One UI. One UI. फ्लॅगशिप flagship. फोन्स बजेट मिड रेंज मध्ये Oxygen OS 16 म्हणू शकतो. हा. बघ ना, नॉर्ड वरती Oxygen OS म्हणजे कॉम्बिनेशन खरंच चांगलं आहे. ओके नेक्स्ट मोस्ट डिसअपॉइंटिंग लॉन्च. इथं मात्र तुझा लॉन्च आहे की प्रोडक्ट मला ऑलरेडी माहितीये कुठल्या पण डिसअपॉइंटिंग प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे आपली जी एक्सपेक्टेशन होती त्याच्यावर नाही एक्सपेक्टेशन जरी आला. मीट नाही केलं असं. पहिला ऑप्शन आहे नथिंग फोन 3, iPhone 16e अँड Pixel 9a. हे बघ, पिक्सेल आणि Pixel पण disappointing होतं. एक्सपेक्टेड होतं. त्यामुळं नथिंग फोन 80,000ला नथिंग फोन 3 जो आता 40,000ला मिळतो. म्हणजे हो. काय किती मूर्खपणा आहे. कोर्स अतिशय
मी तर तिथे लंडनमध्ये जाऊन त्या थेम्स रिव्हरच्या बाजूला उभं राहून शिव्या घातल्यात नथिंग फोन 3 ला. ह्याच्यात काही डाऊट नाही आहे. नथिंग फोन 3. येस. आता वळूया मोस्ट इम्प्रूव्ड. त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत आयफोन 17, Z Fold 7 आणि विवोचा X300. मी आयफोन 17 म्हणेन. All they had to do was give 120 hertz और सब लोग वो सब लोग bag है. बस इतना ही करत हा, आपण. तेवढंच आहे तेवढंच? तेवढंच. That's not a good benchmark. Z Fold 7 मध्ये Z Fold 7 पण बघा. खूप इम्प्रूव्हमेंट आहे. खूप Z स्लिम. Fold 7 मध्ये look at the engineering that they've done. मला तो सुद्धा आवडला. असं नाहीये, बरोबर आहे. तो सुद्धा iPhone 17 फक्त 120 नाही, hertz Z आहे. Fold दिसायला पण it's Okay, just like the iPhone 16. आयफोन 17 च्या कंपॅरिझन मध्ये Z Fold 7 Z Fold 7 जास्त is better, most improved. आय अग्री. Z Fold 7 is the most improved. if you बरोबर ask me. बरोबर. Compared to Z Fold 6, it's a huge improvement. Z Fold 7 समोरून जर बघितलं ना, फॉर अ फोल्डेबल फोन त्याचा जो हो. इनहॅन्ड फील वगैरे जबरदस्त काय, म्हणजे नेक्स्ट लेवल आहे रे. जबरदस्त. मस्त काम केलं सॅमसंगने Z Fold. त्याच्या जवळ येणं सुद्धा अवघड आहे आता. म्हणजे ऍपल आता काढणार आहे, पण बघूया काय दिवे लावतं. ठीक आहे. तर मोस्ट इम्प्रूव्ड Z Fold 7 Z Fold 7. आणि लास्ट बेस्ट ओव्हरऑल फ्लॅगशिप. Overall flagship. या Best phone of the year करून टाकू. Xiaomi 15 अल्ट्रा नाही येतात. 17 प्रो मॅक्स लॉन्च झालं. जितके पण फ्लॅगशिप लॉन्च झाले हा. हाय एंड एकदम. S25 अल्ट्रा, 17 Pro Max, Find X9 Pro, X300 Pro. Find X9 Pro. माझा ऑप्शन. फाइंड X9 प्रो. ओप्पो फाइंड X9 प्रो. साजिद उगाच काहीतरी आणू नको बरं नाही का? नाही नाही फटके नाही, मी टाकेल. विचार करतोय की सो जर फ्लॅगशिप आपण म्हणतोय तर मग सॅमसंग कडे माझा थोडा जास्त कल राहील तिकडे. पण यार S25 अल्ट्रा सुद्धा खराब नाहीये यार. म्हणजे हो खराब नाहीये, पण वी नॉट गिव्हिंग अवॉर्ड फॉर खराब नाहीये. पण मला माझ्या हिशोबाने जर का मला कुणाला रिकमेंड करायचं की अरे मला सगळ्यात चांगला फ्लॅगशिप अँड्रॉइड मधला दे, मी S25 अल्ट्रा हा माझा बाय डिफॉल्ट येणार. ओप्पो फाइंड X9 प्रो येईल की नाही आय डाऊट. आणि म्हणून मी स्वतः ओप्पो फाइंड X9 प्रो मला खूप आवडलेला आहे. पण बेस्ट फ्लॅगशिप आय थिंक याचं S25 कारण काय? व्हॉट इज द रिझन फॉर दिस? आय वॉन्ट टू नो. सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स, इज गुड. 7 वर्षाचे अपडेट्स, परफेक्ट 5 वर्ष नाही हा कम्पेअर हा, करतो मी. त्यानंतर ऑक्सिजन नाही, वन UI तर सांगितलंच मी. कलर OS कॅमेरा डिसेंट आहे. आता कॅमेरामध्ये दोघेही Better. हा फाइंड X9 मध्ये बेटर आहे. बॅटरी बेटर आहे. लॉन्जिटिव्हिटी बॅटरी बेटर आहे. फास्टर चार्जिंग स्पीड्स आहे. सांगा तुम्ही आता मला. Display पण better आहे. सॅमसंग नाही डिस्प्ले क्वालिटी बेटर आहे सॅमसंग कम्पेअर. पण एक Anti-reflective coating नाहीये. नाही. ते माहिती मला, S25 अल्ट्रा जॅन मध्ये आलेला, हा आत्ता आलेला आहे, म्हणजे 9 महिन्यानंतर आलेला आहे. आता नाही यार, मला फाइंड X9 प्रोच आवडला. S25 अल्ट्रा फॅन्टॅस्टिक फोन, जस्ट बाय लिटल मार्जिन. मला तुला सांगू S25 अल्ट्रा मध्ये माझा काय प्रॉब्लेम आहे, एकच, बॅटरी ना 6000 पाहिजे होती. देणार नाही ना सॅमसंग. देईल बघूया. S26 मध्ये 5.5 तरी करेल, बघूया. पण ठीक आहे, ओप्पो फाईन, कारण की 3 जणांनी सांगितलं. तर तू काय म्हणतो? नाही, माझा आणखी एक पॉईंट हे होता की जेव्हा आपण फ्लॅगशिप बद्दल बोलतो तर लाईक आपण एक प्रीमियम पे करतोय. सो ते पण आपल्याला कन्सिडर करावं लागतं की सॅमसंग ब्रँड आहे ते. या लॉन्जिटिव्हिटी. हा, मग तू काय म्हणतो, कुठला? तर आय गेस सेफ ऑप्शन माझ्यासाठी सॅमसंग आहे. S25 अल्ट्रा. तुमच्यापैकी लोक काय, S25 अल्ट्रा की ओप्पो फाइंड X9? ओके, S25 अल्ट्रा साठी आणि 1 2 3 4 5 हा, मग झालं. फाइंड X9 प्रो. टेकी लोक जे येतात ते बरोबर बोलणार. म्हणजे आपण सुद्धा ना फाइंड X9 पण प्रो. ते ओप्पोचा प्रॉब्लेम आहे. दे हॅव टू चेंज देअर ब्रँड परसेप्शन. ठीक आहे, मग S25 अल्ट्रा इज द फोन ऑफ द इयर. आयफोन का नाही? आयफोन यावर्षी सगळं त्यांनी सगळं रंगरूप सगळंच बदललं. काय आयफोन 17 प्रो मॅक्स महाग आहे रे. 1,50,000 रुपीज आहे. मी तेच म्हणतो, दोन्ही खूप जवळ आहेत. पण S25 अल्ट्रा बिकॉज ऑफ दॅट ब्रँड, प्रीमियम ब्रँडिंग. मला नाही द्यायचं. मी नाही देणार. तर मित्रांनो, फायनली झालेलं आहे S25 अल्ट्रा इज द फ्लॅगशिप फोन ऑफ द इयर. बाकी सगळे तर कॅटेगरीज केलेच. हे व्हिडिओ ह्याच्यासाठीच करतो आम्ही की नुसतं मी येऊन तुम्हाला व्हिडिओ समोर सांगणं की हा सगळ्यात चांगला. इथं कसं एक हेल्दी डिस्कशन होतं आणि मग तुम्हाला सुद्धा कळतं की आमचा थॉट प्रोसेस काय, साजिदचं काय, अर्षदचं काय, शिशिरचं काय. म्हणजे देर आर व्हेरिएड पॉईंट ऑफ व्ह्यू आणि तेच तुमच्यापर्यंत पोचवायचे होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. वी वॉन्ट टू लिसन टू युअर कमेंट्स और रीड युअर कमेंट. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढाच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.